निवृत्तीश्वरानुग्रह प्राप्तवत्वं महेन्द्रायणे चिरभूमं वसन्तं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं महाविष्णु सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज देवताभ्यो नमो नमः। ध्यायामि प्रार्थनापूर्वकं नमस्कारं करोमि। इंद्राणी परिसद्भाव पूजते परमेश्वरी रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि। इंद्रायणी देवताभ्यो नमो नमः। ध्यायामि ध्यानार्थे आवाहनार्थे आसनार्थे अक्षतान् समर्पयामि। हरिद्रादि सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। सकलोपचारार्थे गंगाक्षरपुष्पैः सम्पूज्य सौभाग्यमारोग्यं देहि देवी परं सुखं रूपं देहि देहि धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि। नैवेद्यार्थे पुरतस्थापित नैवेद्यं निवेदयामि। ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नमः। नैवेद्यात् मध्ये उदकं समर्पयामि। हस्तप्रक्षालनं समर्पयामि। करोद्वर्तनार्थे सपुष्पचन्दनं समर्पयामि। मुखावासार्थे पूगीफलन्दामूलं समर्पयामि। सुवर्णपुष्पार्थे द्रव्यदक्षिणां समर्पयामि। फलार्थे श्रीफलं नानाविधफलानि समर्पयामि। प्रार्थनापूर्वकं नमस्कारं करोमि। अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदां भोजनेय स्फुरत्यक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं महाविष्णु सद्गुरु ज्ञानेश्वर। मी मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं। या सत्कार करू पाहिजे। थांबा। या ठिकाणी या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले। त्यांचा सन्मान संस्थांचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ आणि सर्व संस्थांचे विश्वस्त मंडळ त्यांच्या शुभास्ते या ठिकाणी महाराजांचा सन्मान होतोय। मी शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी संस्थांचा आणि ग्रामस्थांच्या या सन्मानाचा स्वीकार करावा। या शिंदे साहेब, आपण प्रस्थानला आळंदीला आले होते, आजही आलेला आहात। आमच्या वारकऱ्यांची अंतःकरणातली इच्छा आहे की विकासापेक्षा इंद्रायणी मातेचं प्रदूषण थांबणं हे आमची तळमळ आहे सर्व वारकऱ्यांची। आणि म्हणून आपल्या शुभास्ते हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही संपन्न करतो। महाराष्ट्र राज्याचे प्रमुख या नात्याने ज्ञानदेवांच्या या सोहळ्याला आपण या ठिकाणी उपस्थित झाला तर सर्वांच्या वतीनं आपले या ठिकाणी आम्ही स्वागत करतो। ज्ञानदेवांची प्रतिमा ग्रंथराज ज्ञानेश्वरी आम्ही गौरवपत्र देऊन साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतो। तदनंतर मी चैतन्य महाराज कबीर यांना विनंती करतो की त्यांनी हे सन्मानपत्र साहेबांना प्रदान करावं। इंद्रायणी नदी ही अतिशय पवित्र आणि पावन नदी आहे। वारकरी संप्रदायासाठी ही अतिशय आईपेक्षाही मोठी अशी नदी आहे। इंद्रायणी काठी प्रत्यक्ष राजाराजाने इथे त्यामुळे ही नदी अतिशय सुंदर व्हावी, पावन व्हावी, पवित्र व्हावी या एका शुद्ध हेतूने या इंद्रायणी नदीचं पूजन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। आणि या पूजनासाठी माननीय उपमुख्यमंत्री नामदार शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्याबद्दल त्यांचे खूप 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 आभार। या ठिकाणी नीलमताई गोरे याही उपस्थित आहेत। उपसभापती